खासदार सुनील तटकरेंनी त्यांच्या विजयात काँग्रेसचा हात असल्याचा दावा केलाय। सुनील तटकरे यांची एनसीपी महायुतीचा घटक पक्ष असताना मवियातील काँग्रेसने त्यांना खरंच मदत केली असेल का? पाहुयात स्पेशल रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाले। यानंतर सुनील तटकरे यांनी नवी माहिती दिली। अलिबाग मतदारसंघात शेकापनं 40,000च्या लीडचा दावा केला होता। मात्र तिथे काँग्रेसच्या काही नेत्यांनी आम्हाला मदत केली, त्यामुळे तिथे 40,000चा लीड मिळाल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। विरोधी पक्षातल्या नेत्यांनीच मदत केल्याचा दावा तटकरे यांनी केला आहे। भाजपचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांनी आम्हाला केलेली मदत या सर्वांच्या बळावरती 19च्या विधानसभेपेक्षा जास्ती मताधिक्य यावेळेला मला अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये मिळाले। सुनील तटकरे यांच्या दाव्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली। जिंकून आल्यानंतर कोणाची मतं मिळाली असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही असं पटोले यांनी म्हटलंय। नाना पटोले एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर त्यांनीही तटकरे यांच्यासारखं वक्तव्य करून धमाल उडवून दिली आहे। कसं आहे, आम्हाला भाजपची मतं मिळाली असं म्हणायचं ना, मी तो नाही निवडून आलं त्या भागामध्ये कोणाची मतं कोणाला भेटली, जिंकून आलं तर त्याचं फार काही करायचं नाही। आता पुढच्या भविष्यात अजून काय काय आहे ते त्याला आपण ठरवू। लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुतीनं द्वेषानं लढवली। प्रत्येक जागा जिंकण्यासाठी दोन्ही बाजूकडून मोठा जोर लावण्यात आला। अशा वेळेला विरोधकांनी खरोखरच सत्ताधाऱ्यांना मदत केली असेल का, की महाविकास आघाडीच्या गोटात अविश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी सुनील तटकरे यांनी केलेली ही खेळी असावी, असाही प्रश्न निर्माण होतोय। एकंदरीतच तटकरे आणि पटोले यांच्या दाव्यांनी चांगलीच धमाल उडवून दिली आहे, हे मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।